प्रस्तुत प्राप्तस्थली प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला श्लोक। अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुणेश्वर संपन्न विश्वचालक विश्व निर्माता जगत आधार जगत निर्माता भगवान श्री कृष्ण यांनी या संपूर्ण विश्वाचं कल्याण व्हावं या हेतूने अर्जुनाला जी गीता सांगितली त्या गीतेतील 9व्या अध्यायातील 26 नंबरचा श्लोक आज या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे। या श्लोकामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, जो भक्त अंतकरणापासून माझं नामचिंतन करतो, एखाद्या भक्ताने प्रेमाने भक्तिभावाने मला नुसतं पाणी फूल फळ जरी वाहिलं तरी निर्गुण निराकार असणारं तत्व सगुण साकार रूप घेतं आणि ते ग्रहण करत असतं, त्याचा तो भगवान परमात्मा स्वीकार करतो। परंतु आपण जे काही भगवंताला देत आहोत ते भक्त कसं दिलं पाहिजे, भावाने प्रेमाने दिलं पाहिजे, तो भगवान परमात्मा निश्चितपणे त्याचा स्वीकार करत असतो। हा झाला श्लोकाचा सरळ सरळ भावार्थ। आता भावार्थ सर्वांच्या लक्षात आलाच असेल। चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हे प्रत्येक वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं आणि परिहार तुम्हा सर्वांना ज्ञातच आहे। अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुणेश्वर संपन्न विश्वचालक विश्व निर्माता भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा तसेच अखंड समाधिगण असलेले साधकांचे मायेबाप अलंकापूर निवासी श्री संत ज्ञानोबराय व जाळून संसार बैसोल अंगणी ज्यांनी आपल्या संसाराची राखरांगोळी केली मात्र परमार्थ मार्गाचा कळस गाठला असे असणारे देऊ निवासी श्री संत तुकोबराय व जे शांत आहेत, श्रीमंत आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे संत आहेत अशा तीनही पदव्याच्या महात्म्याला शोभून दिसतात असे असणारे पैठण निवासी श्री संत नाथ महाराज व ज्यांचा अधिकार एवढा मोठा जगाची माऊली भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा ज्यांच्या कीर्तनात नाचावा, ज्यांचा अधिकार एवढा मोठा की दगडाची मूर्ती सुद्धा त्यांच्या हातून नैवेद्य खाते असे पंढरपूर निवासी श्री संत नामदेव महाराज तद्वत सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने तसेच श्री संतोषी माताच्या कृपा आशीर्वादाने व गोपालदास महाराजांच्या कृपा आशीर्वादाने चालू असणारा हा भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या आजच्या 7व्या दिवसाची प्रवचन रूपी पुष्प ज्यांच्यामुळे मला इथे येण्याचा योग आला, ज्यांच्यामुळे मला हे प्रवचन रूपी पुष्प मिळाले असे असणारे आम्हा सर्वांना मायेने जवळ करणारे, आमच्या देहापर्यंत पोहोचविणारे आमचे गुरुवर्य हरिभक्त पारायण मृदुंग सम्राट दीपकजी महाराज सुद्रिक पाटील तसेच समाज प्रबोधनकार भगवताचार्य कीर्तन केसरी अनिताताई महाराज सुद्रिक पाटील माई व बाबांच्या आशीर्वादाने इथे येण्याचा योग आला। सुंदर असं आयोजन नियोजन करणारे सर्व सप्ताह कमिटीचे सर्व सदस्य असतील, सोमनाथ महाराज असतील तर तद्वत सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याबद्दल सुंदर असं आयोजन नियोजन त्यांनी केलेलं आहे, त्याबद्दल त्यांच्या देखील अंतकरणापासून आभार मानते व माऊली ज्ञानोबरायांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेकडे वळते। आज आपण श्लोक निवडला गीता या ग्रंथातील। आता ग्रंथकार असं सांगतात की कोणत्याही विषयावर चिंतन करण्यापूर्वी अनुबंध चतुष्टय विचारात घेणं फार महत्त्वाचे आहे। विचार सागरामध्ये 4 प्रकारचे अनुबंध चतुष्टय सांगितलेले आहेत। पहिला आहे अधिकार, दुसरा आहे विषय, तिसरा आहे संबंध आणि चौथा आहे प्रयोजन। आता अधिकार कोणाचा पाहायचा, जर ज्यांचा अभंग किंवा श्लोक ज्या ग्रंथातील घेतलाय त्या ग्रंथाचा अधिकार किंवा त्या व्यक्तीचा अधिकार आपल्याला माहित पाहिजे। आपण आज कोणत्या ग्रंथातील श्लोक निवडलेला आहे, तर गीता या ग्रंथातील श्लोक आज आपण येथे निवडला, परंतु गीता हा काही सर्वसामान्य ग्रंथ नाही, हा तुम्ही आम्ही लिहिलेला नसून साक्षात विश्व निर्मात्याने गीता अर्जुनाला सांगितलेली आहे। गीता या ग्रंथामध्ये एवढं तत्वज्ञान आहे, एवढं महान ज्ञान गीतामध्ये आहे, जीवन कसं जगावं हे गीता आपल्याला शिकवते। या गीतेवर अनेक वैज्ञानिकांनी अनेक शास्त्रकारांनी या गीतेवर अभ्यास केला आणि कित्येक मोठे मोठे शोध लावले, म्हणजे आपल्याला लक्षात येते गीता ग्रंथ किती महान आहे। आणि या गीतेतील श्लोक आज आपण येथे निवडलेला आहे। या श्लोकामध्ये भगवान परमात्मा सांगतात, एखाद्या भक्ताने जर अंतकरणापासून प्रेमाने भावाने मला जर नुसतं पाणी फूल फळ जरी वाहिलं तरी मी ते स्वीकार करत असतो।
भगवंताला जास्त काही लागत नाही हो. देव भावाचा भुकेला हाच दुष्काळ तयारा. देव भक्त भावाचा भुकेला आहे. भाव भक्ती प्रेम असलं तर भगवान परमात्मा आपल्याला भेटतो आणि हे संत महात्म्यांना माहीत होतं. म्हणूनच संतांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली व परमार्थ मार्गाचा कळस गाठला. संसाराकडे लक्ष दिलं नाही. रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन भजन ते करत राहिले. कारण त्यांना माहीत होतं हा काही संसार आहे तो मिथ्या आहे. जगत मिथ्या ब्रह्म सत्य. ब्रह्म सत्य हे जगत मिथ्या आहे. या संसारामध्ये गुंतून उपयोग नाही. त्यामुळे संतांनी भगवान परमात्म्याची भक्ती केली आणि त्याच मार्गाने आपण चलावं असं ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. कारण या सांसारिक लोकांची साथ काय आपल्याला शेवटपर्यंत मिळत नाही. सुभाषितकार त्याचं वर्णन करतात. धनानी भूमो पश्यवश्य गोष्टे भार्या गृहद्वारे जन स्मशाने देहचितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. शेवटी सगळे इथंच राहणारे आणि आपण आणि आपलं कर्म आपल्या सोबत येणारे. त्यामुळे चांगलं कर्म आपल्या हातून घडावं म्हणून संत मंडळी आपल्याला वेळोवेळी ताकीद करून सांगतात. कारण शेवटी फक्त आपल्या कर्मच आपल्या सोबत आहे, बाकी काही नाही. कर्म ही कोणाला चुकलं नाही. कर्म प्रत्येकाला भोगावं लागलं. देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकलं नाही. ज्ञानोबा एका अभंगामध्ये त्याचं वर्णन करतात. कर्मे दशरथी वियोगी मेला कर्मे श्रीरामा वनवासा गेला कर्मे रावण क्षय पावला वियोग घडला सीता देवी कर्मे मनमत झाला सी राख. आता पहिलं वर्णन केलंय ते म्हणजे दशरथ राजाचं. आता दशरथ राजा कोणाचे वडील होते? तुमचे होते का? नाही. मग कोणाचे होते? बोलत चला. कोणाचे होते? प्रभू रामचंद्रांचे वडील दशरथ राजा. ऐका, त्यांच्या हातून एक कर्म घडलं. एकदा ते शिकारीसाठी अरण्यामध्ये गेले आणि त्या ठिकाणी चुकून त्यांच्याकडून बाण लागला. तो श्रावण बाळाला. श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना घेऊन काशी यात्रेला निघाला होता, परंतु मध्येच बाण लागला आणि त्या ठिकाणी श्रावण बाळ खाली पडले. दशरथ राजा त्याच्याकडे धावत गेले. पाहतात तर काय आपल्या हातून एका मानवाचा मृत्यू झालाय. श्रावण बाळाजवळ गेले. विचारलं, बाळा कुठून आलास, कुठे चाललास? त्यावेळेस सर्व कथा भाग श्रावण बाळाने सांगितला. श्रावण बाळ म्हटले, मी आता काही इथे वाचणार नाही, परंतु त्या अरण्यामध्ये माझे आई वडील आहेत. एवढं पाण्याची घागर घेऊन त्यांच्याकडे जा आणि आता त्यांना सांभाळण्याची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो आणि मी निघून जातो. त्या ठिकाणी श्रावण बाळाने आपला प्राण त्याग केला आणि दशरथ राजाने ती घागर घेतली आणि श्रावण बाळाच्या आई वडिलांकडे गेले. गेल्याच्या नंतर आई विचारते, बाळा, आई वडील आंधळे होते, त्यांना दिसत नव्हतं. विचारलं, बाळा इतका उशीर का झाला, कुठे गेला होता इतक्या वेळ, किती वेळ तुम्हाला आवाज देत होते? त्यावेळेस दशरथ राजा काहीच बोलत नाही. त्यांना समजलं आपण जर बोललो तर आई वडिलांच्या लक्षात येईल हा आपला बाळ नाहीये आणि ते माझ्यासोबत येणार नाहीत. परंतु भरपूर वेळा विचारल्याच्या नंतर दशरथ राजाने झालेला सर्व कथा भाग श्रावण बाळाच्या आई वडिलांना सांगितला. त्यावेळेस आईने हातात असलेली घागर फेकून दिली आणि दशरथ राजाला म्हटली, दशरथा, तू जरी राजा असला, तुझ्याकडे राजवैभव आहे, परंतु आम्हाला त्या राजवैभवाचं काही करायचं नाही. आमच्या पुत्राचा मृत्यू तुझ्या हातून घडलाय. तू माझ्या मुलाचा प्राण त्याग केलाय. आता मी तुझ्या सोबत येणार नाहीये. आम्ही याच ठिकाणी प्राण त्याग करणार. परंतु ऐक दशरथा, ज्याप्रमाणे आज आम्ही इथे आमचा पुत्र वियोगामध्ये प्राण त्याग करत आहोत, अगदी त्याचप्रमाणे तुला सुद्धा पुत्र वियोगामध्ये प्राण त्याग करावा लागेल. ह्या कर्माचं फळ पहा. ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास प्राप्त झाला, 4 मुलं होती. प्रभू रामचंद्र वनवासात गेल्याच्या नंतर तो योग, ते दुःख दशरथ राजाला सहन झालं नाही आणि शेवटी राम राम म्हणून त्यांना त्या ठिकाणी देह त्याग करावा लागला. ही कर्माची फळ आहेत, ही भोगावीच लागतात महाराज. त्याच्यानंतर प्रभू रामचंद्र दुसऱ्या दिवशी राजगादीवर बसणार. अयोध्याच्या सर्व संपत्ती, सर्व राजवैभव त्यांच्या हातात येणार. परंतु त्याच सकाळी त्यांना कर्मानुसार वनवासाला जावं लागलं. त्याच्यानंतर माऊलींनी पुढं वर्णन केले ते म्हणजे रावणाचं. रावण एवढा ऐश्वर्य संपन्न होता, एवढा धनधान्याने भक्कम होता. त्याच्या संपत्तीचा विचार करायला गेलं तर कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, एवढा श्रीमंत रावण. त्याचा परिवाराचा विचार करायला गेलं तर 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, एवढा मोठा त्याचा परिवार. आज रावण असताना उभं राहिला असताना रावणाचंच पॅनल जिंकून आलं असतं.
त्याच्या विरोधात कोणी भौमच भरला नसता. म्हणजे एवढा ऐश्वर्य संपन्न रावण होता, इंद्रजित सारखा मुलगा होता, ज्या इंद्रजिताने 33 कोटी देवदेवतांना आपल्या बंदीशाळेमध्ये कारागृहामध्ये टाकलेलं होतं. सर्व देव त्यांच्या हाताखाली करायला, वरुण देव घरासमोर सडा रांगोळी करायला, त्यानंतर अग्निदेव स्वयंपाक रूममध्ये, अशा प्रकारे सर्व देवतांना त्या ठिकाणी त्यांनी कामाला लावलं होतं. एवढा ऐश्वर्य संपन्न, एवढा बलवान रावण असून देखील त्याला प्रभू रामचंद्रांच्या हातून मरावं लागलं, ही त्याचं कर्म आहे. त्याच्यानंतर सीतेचा उल्लेख ज्ञानोबाराय करतात. जी सीता एका राजाची पुत्री होती, जनक राजाची पुत्री होती, दशरथ राजाची कुलवधू होती आणि प्रभू रामचंद्रांची पत्नी होती. एवढं सर्व असताना देखील तिला आपले दिवस अरण्यामध्ये काढावे लागले. ही कर्म आहे. म्हणजे कर्म हे प्रत्येकाला भोगावंच लागतं आणि तेच कर्म भोगण्यासाठी आपण देखील या मृत्यूलोकामध्ये आलोत आणि आपल्या हातून चांगलं कर्म घडावं यासाठी संत महात्मे वेळोवेळी ताकीद करून सांगतात. हात जोडून पाया पडून विनंती करून सांगतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर टाई बोला मुखी नाम. तुम्ही तुमच्या मुखाने नामस्मरण करा, हाताने टाई वाजा आणि तो परमार्थ मार्ग आपलासा करा. कारण कर्म फार बलवत्तर आहे. आता आपण या ठिकाणी व्यवहारिक माणसं जमलेलो आहोत, सर्व व्यवहारिक आहात, त्यामुळे एक उदाहरण तुम्हाला सांगून जाईल. 2 सोन्या चांदीचे व्यापारी होते. आपल्या गाडीमध्ये जवळजवळ 4 कोटीचा माल घेऊन व्यापारासाठी निघाले. परंतु काय झालं, प्रवास फार लांबचा होता. त्यांनी विचार केला, या ठिकाणी सूर्यास्ताची वेळ झालेली, अंधार परत चाललेला आहे, प्रवास फार लांबचा आहे, पुढे जाऊन उपयोग नाही, पुढे घनदाट असं अरण्य आहे आणि अरण्यामध्ये चोर डाकू असतात आणि तिथे आपण लुटलं जाऊ, लुबाडलो जाऊ, काहीतरी करावं लागेल. ते गावात गेले. गावात कुठे विश्रांतीसाठी एखादं घर मिळतंय का म्हणून पाहू लागले. त्या ठिकाणी ते चाललेले होते, तेवढ्यात त्यांना समोर एक अलिशान असा बंगला दिसला. त्या बंगल्यासमोर जाऊन उभा राहिले आणि बंगल्याचा घर मालक त्या ठिकाणी बाहेर खुर्ची टाकून बसलेला होता. त्या माणसाकडे पाहिल्याच्या नंतर त्यांना त्या ठिकाणी तो मनुष्य सद्ग्रस्त वाटला, चांगला वाटला. तसे ते गाडीच्या खाली उतरले आणि त्या गृहस्थाकडे गेले. चांगल्या वाटल्यामुळे आपलं सर्व काही त्यांनी सविस्तर प्रकारे सांगितलं. म्हणे, आम्ही सोने चांदीचे व्यापारी आहोत, गाडीमध्ये जवळजवळ 4 कोटीचा माल आहे आणि तो माल घेऊन आम्हाला भरपूर लांब जायचं आहे, परंतु पुढे अरण्य आहे, आम्ही तिथे डाकू चोर असतात, आम्ही तिथे लुटलो जाऊ, लुबाडलो जाऊ, म्हणून आजच्या रात्रीपुरता आम्हाला इथे आश्रय मिळेल का? तो मनुष्य देखील चांगला होता. तो म्हटला, ठीक आहे, काहीच या ठिकाणी अडचण नाही, तुमच्यासारखीच मला देखील 2 मुलं आहेत, तुम्ही निश्चितपणे आतमध्ये या, घरामध्ये दुसरं कोणीच नाही, माझे 2 मुलं आहेत, ते देखील शेताला पाणी देण्यासाठी बाहेर गेलेले आहेत, तरी घरामध्ये कोणीच नाही, निश्चितपणे घरात या. तसं त्या 2 सोने चांदीचे व्यापारी त्या गृहस्थाच्या घरामध्ये गेले आणि त्याच्या मुलांच्या बेडवर ते ठिकाणी झोपले आणि मालक देखील आपल्या रूममध्ये गेला. परंतु पडल्या पडल्या याच्या डोक्यामध्ये विचार चालू झाला, अरे माझ्याकडे 100 एकर जमीन आहे, आलिशान बंगला आहे, 2 मुलं आहेत, परंतु एवढं सर्व असताना देखील माझ्या मुलांना शेतामध्ये कामाला जावं लागतं आणि आज माझ्या दारात तर दैवत चालून आलंय, माझ्या दारात आज 4 कोटीचा माल येऊन उभा आहे. शेजारी असलेला फोन उचलला. माणूस कितीही श्रीमंत झाला ना तरी श्रीमंताची हाव कधी थांबत नाही. त्या ठिकाणी फोन घेतला आणि मारेकरांना फोन केला, सर्व कथाभाग सांगितला. म्हणले, या ठिकाणी बरोबर 4 वाजता या आणि माझ्या मुलांच्या बेडमध्ये जा, त्या ठिकाणी 2 सोन्या चांदीचे व्यापारी झोपलेले आहेत, त्यांचा काटा काढा, 2 कोटी माझे, 2 कोटी तुमचे. फुकट आलेलं होतं, वाटायला काही वाटत नव्हतं. म्हटले, ठीक आहे. आता बरोबर घड्याळात 3-3:30 वाजले. जे मुलं सकाळी 9 वाजता येणार, लाईटीचा घोटाळा झाल्यामुळे ते मुलं 3:30लाच घरामध्ये आले. तसेच आपल्या रूममध्ये गेले, पाहिलं बेडवर कोणतरी झोपले. त्यामुळे त्या ठिकाणी त्या सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांना त्यांनी उठवलं. कोण तुम्ही, कस काय आतमध्ये शिरला? म्हणे, तुमच्याच वडिलांनी आम्हाला इथे झोपायला जागा दिली. नाही म्हणले, आत्ताच्या आत्ता बाहेर निघा, वडिलांना काही समजत नाही, कोणालाही आतमध्ये घेता, कोणालाही विश्रांतीसाठी जागा देता, आत्ताच्या आत्ता बाहेर निघा, काही वाटत नाही का दुसऱ्याच्या घरामध्ये झोपायला? त्यावेळेस व्यापाऱ्यांनी विचार केला, अरे
या ठिकाणी 3-3:30ची वेळ झालेली आहे, आता आपल्याला पुढचा प्रवास करण्यासाठी काही हरकत नाही म्हणे, आपण पुढे निघून जाऊ, यांच्यासोबत वाद घालून काही उपयोग नाही. तसे ते व्यापाऱ्यांनी आपली गाडी काढली आणि पुढच्या प्रवासासाठी निघून गेले. आता घड्याळात बरोबर 4 वाजलेली होती. मारेकरांना फोन केल्याप्रमाणे मारेकरू बरोबर घरात 4 वाजता हजर झाले आणि मुलांच्या बेडमध्ये गेले. बेडवर कोण झोपलंय त्यांनी पाहिलं नाही, डायरेक्ट काटा काढला. आता कथाभाग सर्वांच्या लक्षात आलाच असेल, मारायचं कोणलं होतं? सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांना. परंतु कर्म पहा महाराज, कर्म चुकीचं घडलं. आपल्या 2 मुलांचा त्या ठिकाणी प्राण त्या ठिकाणी त्याला त्याग करावा लागला. आपल्या 2 मुलांचे त्या ठिकाणी हत्या त्याच्या हातून घडली. म्हणजे केले कर्म झाली तेची भोग आले, उपजले मेले ऐसे की ते कर्म हे भोगावंच लागतं. हेच कर्म आपल्या हातून देखील चांगलं घडावं म्हणून संत महात्मे सांगतात, तुम्ही तो परमार्थ मार्ग आपलासा करा, या संसारात गुंतून राहू नका. या संसारात कितीही जरी केलं तरी शेवटी आपले मुलं हेच म्हणणार येतं, काय केलं तुम्ही आमच्यासाठी. त्यामुळे त्या आल्याच्या नंतर भक्ती परमार्थ आपला करा. संत महात्म्यांनी सतत त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता नमस्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. दीनरजनी हाची धंदा गोविंदाचे पुवाडे, रात्र ना कळे दिवस ना कळे अंगी खेळ दैवतते. रात्रंदिवस भक्ती केली. आता तुम्ही म्हणता भक्ती भक्ती केली, भक्ती केली, भक्ती 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 म्हणजे काय हो? भक्ती ज्याही पात्रात शिरते ना त्याला पवित्र बनवून टाकते. ऐका, भक्ती जर पाण्यामध्ये शिरली तर त्याला तीर्थ म्हणतात. हीच भक्ती ज्यावेळेस प्रवासाला निघते त्यावेळेस तिला यात्रा म्हणतात. भक्ती जर अन्नामध्ये शिरली ना तर तिला उपवास म्हणतात, तर तिला भुकेमध्ये शिरली तर तिला उपवास म्हणतात. आणि भक्ती जर सेवेमध्ये उतरली तर तिला कृती म्हणतात. अशा प्रकारची भक्ती संत महात्म्यांनी केली आणि ती भक्ती आपल्याला सुद्धा करायला सांगतात. कारण या भक्तीनेच आपण त्या भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो. संत महात्म्यांनी आपल्याला वेळोवेळी ताकीद केली. वैकुंठातील सर्व सुख सुविधा सोडून आपल्यासाठी या मृत्यूलोकामध्ये आले. आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असे. वैकुंठातील सर्व सुख सुविधा सोडून आपल्यासाठी आले कारण त्यांनी पाहिलं जो काही हा जनसमुदाय आहे ते या संसारूपी सरोवरामध्ये उतरला आणि या ठिकाणी तो पदोपदी दुःख भोगत आहे. आणि हे दुःख संतांना पहावे ना, बुडता हे जनांना देखावे डोळा, येतो कळावळा म्हणून या. आणि त्या ठिकाणी संत महात्मे आले. तसं पाहिलं तर संतांचं येणं जाणं ही त्यांच्या हातात आहे. आता शाश्वत प्राणी मात्रांचा विचार जर केला तर या पृथ्वीवर येणारे 3 वर्ग पडतात. पहिला आहेत आपण सर्वसामान्य जीव, नंतर भगवान परमात्मा आणि नंतर संत. जीवाचं हे अनिच्छा प्रारब्ध आहे. तसं इच्छा असू नाही तर नसू कंबड्यात लात घालून खाली पाठवलं जातं. त्याच्यानंतर आहेत भगवंत. भगवंताचं आहे परिइच्छा प्रारब्ध. भगवंत केव्हा अवताराला येतात? ज्यावेळेस या पृथ्वीवर अधर्म वाढतो, धर्माची हानी होते, इतके लोक पाप करतात की तो पापाचा भार पृथ्वी मातेला सहन होत नाही. त्यावेळेस पृथ्वी माता देवतांकडे जाते आणि देवतांना विनंती करते की भगवान परमात्म्याला आता अवतार धारण करावा लागेल. त्यावेळेस सर्व देवदेवता मिळून आणि सप्त ऋषी मिळून भगवान परमात्मा विष्णूकडे जातात आणि विनंती करतात, देवा पृथ्वी माता या ठिकाणी आलेली, इतका पाप वाढलंय पृथ्वी मातेला सुद्धा आता पापाचा भार सहन होत नाही, देवा तुम्हाला अवतार घ्यावा लागेल. त्यावेळेस सर्वांच्या इच्छेवरून भगवान परमात्मा धर्माची स्थापना करण्यासाठी त्या ठिकाणी अवतार धारण करतात. पवित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माची स्थापना करण्यासाठी, दृष्टांचा संहार करण्यासाठी त्या ठिकाणी भगवान परमात्मा अवताराला येत असतो. म्हणजे भगवंताचं हे परिइच्छा प्रारब्ध आहे. त्याच्यानंतर आहे संत महात्मे. संत महात्म्यांचं स्वइच्छा प्रारब्ध आहे. म्हणजे ज्यावेळेस त्यांच्या मनात येईल तेव्हा ते जन्माला येतात आणि ज्यावेळेस त्यांना वाटेल हा मृत्यू लोक सोडून जावं त्यावेळेस ते त्यांच्या मनाने जातात देखील. जगा काळ खाया मी माथा दिला पाय, काळावरही त्यांनी विजय मिळवलेला आहे. आता तुम्ही म्हणता संत महात्म्यांना एवढं शक्ती, एवढा अधिकार कस काय प्राप्त झाला? कस काय? तर फक्त आणि फक्त तो नामाच्या बळावर प्राप्त झाला.
कारण कलियुगामध्ये मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर नाम हेच एक प्रभावी साधन या ठिकाणी सांगितलं. नाम किती श्रेष्ठ आहे तर कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईन भेटी. नामस्मरणाने तो भगवान परमात्मा आपल्याला प्रसन्न होत असतो. आणि या कलियुगामध्ये आल्याच्या नंतर लवकरात लवकर परमार्थ मार्ग करून हा भवसिंधू तरुण आपल्याला जायचंय. कारण 4 युगांचा विचार जर करायला गेलो तर सर्वात कमी आयुष्य कशाला आहे तर कलियुगाला आहे. सत्ययुगाला आयुष्य होतं 17,28,000 वर्ष. त्याच्यानंतर आलं त्रेतायुग. त्रेतायुगाला आयुष्य होतं 12,96,000 वर्ष. त्याच्यानंतर आलं द्वापारयुग. द्वापारयुगाला आयुष्य आहे 8,64,000 वर्ष. आणि त्याच्यानंतर आलं कलियुग. या कलियुगाला आयुष्य आहे 4,32,000 वर्ष. आता सर्वात कमी आयुष्य कोणाला सांगितलं? कलियुगाला सांगितलं. आणि या कलियुगामध्ये आपला जन्म झाला आणि या ठिकाणी मनुष्याला सर्वात कमी आयुष्य आहे. 4 युगांचा विचार जर करायला गेलं तर सर्वात कमी आयुष्य हे कलियुगातल्या माणसांना आहे. त्यामुळे लवकरात लवकर भगवान परमात्मा भेटावा म्हणून अगदी भगवंतांनी सोपं साधन सांगितलं ते म्हणजे नामस्मरण. हे नामस्मरण आपण केव्हाही करू शकतो. चालल्या बसल्या उठत्या काम करता करता आपण ते भगवंताचं नाम घेऊ शकतो. कामामध्ये काम तुम्ही म्हणा राम राम. तसं पाहिलं तर सत्ययुगामध्ये देव ध्यानाने प्रसन्न व्हायची. तप जप इत्यादी साहित्य आपल्याला करावं लागायची. परंतु तप करण्याच्या युगामध्ये शक्य आहे का? माणसाला 5 मिनिटं एका जागेवर बसवा ना. तप करायला कुठे आपण सर्वसामान्य जीव बसणार आहेत. त्याच्यानंतर आलं त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये यज्ञयागादी कर्म सांगितले आणि यज्ञ करणं या युगामध्ये शक्य नाही. कारण ते यज्ञ हजारो वर्ष चालायचे आणि आपल्याला एवढं आयुष्य आहे का? नाही. आणि ते यज्ञ करत असताना जी काही हत्तीची सोंड आहे ना त्या सोंडीने त्या म्हणजे सोंडीच्या आकारा इतकी तुपाची धार सतत त्या यज्ञामध्ये चालत असायची. एवढं मोठं खर्च करणे अशक्य आहे का? नाही महाराज. म्हणून यज्ञ सुद्धा आपल्याला करता येणार नाही. त्याच्यानंतर आलं द्वापारयुग. द्वापारयुगामध्ये पूजा यागादी कर्म केल्याच्या नंतर भगवान परमात्मा प्रसन्न व्हायचे. आणि पूजा यागादी कर्म करायला आज आपल्याला वेळ आहे का? आपण देवाला स्नान किती दिवसातून घालतो? 15 दिवसातून. ह्या एकादशीचे त्या एकादशीला म्हणजे पूजा करण्यासुद्धा आपल्याकडे टाईम नाही. ह्या कलियुगातला मनुष्य फार बिजी असणार हे भगवंताला आजवरच माहीत होतं. म्हणून अगदी सोपं साधन सांगितलं ते म्हणजे नामस्मरण. आणि जर आपल्या मुखाला नामस्मरण आलं तर आपले कितीही जन्मीचं पाप असू द्या जरातील पापी जन्मांतरीचे नाम संकीर्तन साधनं पै सोपे नामाने त्या ठिकाणी नष्ट होतात. म्हणून नामस्मरण करा. आता जर तुमच्या मुखाला नामस्मरण येत नसेल तर एक काम करा, संतांची संगत करा. संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर आपोआप आपल्या हातून काय घडत असतो? परमार्थ घडत असतो. आपोआप आपल्या मुखातून त्या ठिकाणी नामस्मरण येत असतं. कारण संतांचा महिमा फार महान आहे. संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर आपोआप जीवाचा त्या ठिकाणी उद्धार होत असतो. संत महिमा किती महान आहे त्या ठिकाणी तुम्हाला सांगूनच जाईल. संत महिमा किती महान आहे हाच प्रश्न एक वेळेस नारद महर्षीने भगवान विष्णूला विचारलं. भगवान विष्णू म्हणले तुला पाहिजे ना संत महिमा किती महान आहे? एक काम कर म्हणे, तू मृत्यू लोकामध्ये जा. एका कुंपणावर एक सरडा बसलेला आहे, त्या सरड्याला जाऊन संत महिमा विचार. तसं नारायण नारायण म्हणत म्हणत नारद महर्षी त्या ठिकाणी खाली आले. सरड्याजवळ गेले आणि विचारलं का रे संत महिमा किती महान आहे? असे शब्द ज्यावेळेस त्या सरड्याच्या कानावर पडले त्याच ठिकाणी त्या ठिकाणी सरड्याने आपला प्राण त्याग केला. नारद महर्षींना आश्चर्य वाटलं. नारद महर्षी पुन्हा विष्णूकडे गेले. भगवंताला विचारलं, अरे देवा, मी त्यांना नुसतं विचारलं तर त्या सरड्याने आपले प्राण त्याग केले. तुम्ही सांगा की संत महिमा किती महान आहे, असं मृत्यू लोकामध्ये मला का पाठवता? त्यावेळेस भगवंत म्हणले, अरे परत एकदा जा. एका वृक्षावर एक पोपट बसलेला आहे, त्या पोपट्याला जाऊन संत महिमा विचार. नारद महर्षी म्हणले, देवा तुम्ही म्हणून जातोय. नारद महर्षी पुन्हा खाली आले, त्या पोपटाजवळ गेले. जशी का पोपटाची दृष्टी त्या नारद महर्षींकडे पडली त्या क्षणी त्या पोपटाने सुद्धा प्राण त्याग केला. आता काय करावं? नारद महर्षी पुन्हा भगवंताकडे गेले.
देवा काय चाललंय तुझं, कशाला मला 17 वेळा त्या मृत्यू लोकामध्ये पाठवतो, मी तुला संत महिमा विचारलाय, तुला सांगायचंय तर सांग, नाही तर मी जातो म्हणे. नाही नाही नारद महर्षी असं करू नका, पुन्हा एकदा त्या मृत्यू लोकामध्ये जा. त्या ठिकाणी एक नुकतीच विलेली गाय आहे, त्या गायीला एक सुंदर असं बछडं झालंय, वासरू झालंय, ते वासराला जाऊन संत महिमा विचारा. नारद महर्षी पुन्हा आता नाईविलाजाने मृत्यू लोकामध्ये आले. आल्याच्या नंतर त्या वासराकडे गेल्याने विचारलं, का रे संत महिमा किती महान आहे. त्यावेळेस नारद महर्षींचं दर्शन घेतल्याच्या नंतर आणि नारद महर्षींचा आवाज ऐकल्याच्या नंतर वासराने सुद्धा त्या ठिकाणी प्राण त्याग केले. आता मात्र नारद महर्षींना राग आला, आश्चर्य वाटलं, अरे हे काय चाललंय. पुन्हा भगवंताकडे गेले, देवा काय चाललंय तुझं, माझ्यामुळे कशाला उगाच त्या निरपराध प्राण्यांची हत्या तू करतोय, तुला संत महिमा विचारलाय, सांगायचं तर सांग, नाही तर चाललो म्हणे. नाही नाही नारद महर्षी, तुम्हाला संत महिमा पाहायचा आहे ना, तर फक्त एकदाच तुम्ही त्या मृत्यू लोकामध्ये जा. आता कोणाकडे जायचं देवा, कोणाकडे नाही, एक राजा आहे, त्या राजाला फार वर्षातून एक पुत्ररत्न प्राप्त झालाय, त्या राजकुमाराला जाऊन तुम्ही संत महिमा विचारा. नारद महर्षीने तो कोपऱ्यापासूनच हात जोडले, म्हणले, देवा इतके वेळ तू प्राण्यांकडे पाठवत होता, त्यांच्या मागे कोणी नव्हतं, परंतु आज या राजपुत्राकडे तू पाठवले आणि मी गेल्याच्या नंतर त्या राजपुत्राने जर त्या ठिकाणी प्राण त्याग केला तर माझं काही खरं नाही म्हणे, मी जाणारच नाही देवा. नाही नारद महर्षी, एकदाच तुम्ही जा म्हणे. ठीक आहे देवा, जातो. आणि त्या ठिकाणी ते मृत्यू लोकांमध्ये आले, राजभवनामध्ये गेल्याच्या नंतर राजाने नारद महर्षींना पाहिला, आनंद झाला. त्या ठिकाणी नारद महर्षीचा सत्कार केला, पूजा यागादी कर्म केले आणि येण्याचं प्रयोजन विचारलं. काही नाही म्हणे, तुम्हाला फार दिवसातून पुत्ररत्न प्राप्त झालाय, त्या पुत्राचं दर्शन मला घ्यायचंय. राजा म्हटलं, अरे फार मोठं माझं भाग्य आहे, आज तुम्ही माझ्या दारामध्ये आलात आणि ते सुद्धा माझ्या पुत्राकडे म्हणले, लवकर चला मी तुम्हाला दर्शन करून देतो. आणि आपल्या राजानं आपल्या मुलाला बोलावलं, एका दासीला घेऊन बोलावलं आणि नारद महर्षींच्या हातामध्ये आपला तो पुत्र दिला. फार वर्षातून राजाला पुत्र झालेला होता. नारद महर्षीने घाबरत त्या बाळाला आपल्या हातात घेतलं, म्हणले, आपण जर याला विचारलं आणि याने जर प्राण त्याग केला तर राजा मला काय सोडणार नाही म्हणे. ठीक आहे. आणि हातामध्ये घेतलं आणि आपले नारद महर्षी काय सर्वसामान्य होते का नाही महाराज, ब्रह्मदेवाचे पुत्र होते. आपल्या योग मायेनं त्या पुत्राला प्रश्न केला, का रे संत महिमा किती महान आहे मला सांग. त्यावेळेस ते लहान छोटंसं बालक नारद महर्षींना सांगू लागला, ऐका महर्षी, तुम्हाला ऐकायचं आहे ना संत महिमा, ऐका. ज्यावेळेस मी पहिल्या जन्मी एका सरडा होतो, त्या सरड्याच्या योनीमध्ये असताना मला त्या ठिकाणी तुमचं दर्शन झालं, तुमचे शब्द माझ्या कानावर पडले आणि त्या योनीतून माझी सुटका झाली. मला पुढचा जन्म प्राप्त झाला तो पोपटाच्या रूपामध्ये देखील, योनीमध्ये देखील मला तुमच्या रूपाचं त्या ठिकाणी दर्शन झालं, त्या योनीमधून देखील माझी सुटका झाली. त्यानंतर मला त्याच्यापेक्षा उच्च असणारी योनी प्राप्त झाली, ती म्हणजे गायीची. त्या गायीचं वासरू मी झालो आणि त्या ठिकाणी देखील तुमचं दर्शन झालं आणि त्या योनीतून देखील माझी सुटका झाली. आणि आज तुम्हाला संत महिमा ऐकायचा नाही का महर्षी, एवढ्या योनीतून सुटका झाल्याच्या नंतर मला एवढ्या ऐश्वर्य संपन्न राजवैभव, आज एका राजाचा पुत्र म्हणून या ठिकाणी जन्माला आलो, ही सर्व कृपा जर कोणाची असेल ना तर तुमच्यासारख्या संतांची. याच्यापेक्षा दुसरा संत महिमा तो काय. नारद महर्षींना संत महिमा किती अगाध आहे, किती ताकद आहे संतांमध्ये या ठिकाणी त्यांच्या लक्षात आली. आणि नारद महर्षी नारायण नारायण म्हणत समाधानाने आपल्या निजधामाला निघून गेले. म्हणजे एवढा मोठा अधिकार संतांचा आहे. अशा संतांची संगत जीवनामध्ये आल्याच्या नंतर करा. संगत संतन की करले, जन्म का सार्थक तू छुले. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला वाटतं आपल्या जीवाचं कल्याण व्हावं त्यावेळेस संतांच्या संगतीमध्ये जा. संत महिमा फार महान आहे, इतका मोठा अधिकार त्यांचा आहे. आता तुम्हाला प्रश्न विचारेल, तुम्हाला पाहायचं आहे ना संत महिमा, तर दगडाची मूर्ती कधी नैवेद्य खाते का हो? आपल्या हातून खाईल का? नाही खाऊ शकत. तर ऐका, दगडाच्या मूर्तीला सुद्धा नैवेद्य खाऊ घालणारे संत आहेत. एकदा काय झालं, नामदेवरायांचे वडील दामूशेठ हे बाहेर गावी गेले. त्यावेळेस त्यांच्या आईनं नामदेवरायांना आवाज दिला, अरे नामा, इकडे इकडे म्हणे, लवकर तुझ्याकडे काम आहे.
तसे 5 वर्षाचे इवलीशे नामदेवराय पळत पळत आईकडे गेले. विचारलं, का ग आई आवाज दिला? काही नाही म्हणे, एवढा नैवेद्य घेऊन मंदिरामध्ये जा आणि विठ्ठलाला तेवढा नैवेद्य खाऊ घाल. आता नामदेवरायांची आई काय म्हटली? विठ्ठलाला नैवेद्य खाऊ घाल. आपली आई काय म्हणते? बाळा एवढा नैवेद्य घेऊन जा आणि देवाला दाखवून. म्हणजे एवढ्या संतांच्या आईमध्ये ना आपल्या आईमध्ये फरक आहे. त्या ठिकाणी नामदेवरायांनी ते नैवेद्याचं ताट उचललं आणि विठ्ठल मंदिरामध्ये गेले. विठ्ठलाच्या मूर्तीपुढे ते नैवेद्याचं ताट मांडलं आणि त्या ठिकाणीच मांडी घालून समोर बसले आणि देवाला म्हणतात, देवा लवकर ये रे, मला फार कामे आहेत, मला खेळायला जायचंय, लवकर ये आणि तेवढा नैवेद्य तू त्या ठिकाणी खा आणि ताट रिकामं कर. आता नामदेवराय लहान होते, जास्त काही ज्ञान नव्हतं. त्यांना वाटायचं आपले वडील दररोज या ठिकाणी येतात, देवाला नैवेद्य खाऊ घालतात आणि मग घरी येतात. त्यांना वाटायचं खरंच मूर्तीमधून भगवंत प्रगट होतो आणि नैवेद्य खातो. जास्त ज्ञान त्या ठिकाणी त्यांना नव्हतं. बराच वेळ झाला परंतु भगवंत काही यायला तयार नाही. आता काय करावं? नामदेवराय म्हणतात, अरे विठ्ठला, माझे वडील आज बाहेर गावी गेलोय, मी आलोय म्हणून तुला राग आलाय का? देवा एवढ्याच वेळेस माझ्या हातून नैवेद्य खा. परंतु तरी सुद्धा देव यायला तयार नाहीत. आता काय करावं? नामदेवरायांना राग आला. देवा तू येणार का नाही? नामा म्हणे तुझला शरण, चरण कमलावरी शिर आपटीन, घेऊन आलो नैवेद्य, एक तरी घास घेवा विठ्ठला. देवा तू जर नाही ना आला, याच ठिकाणी माझं मस्तक या पायरीवर आपटेल आणि रक्तभमाळ डोकं करेल. देवा लवकर ये. तरी सुद्धा भगवंत आले नाही. आता नामदेवरायांनी आपलं मस्तक घेतलं आणि पायरीवर आपटणार तेवढ्यात पाषाणाची मूर्ती थरथरा कापली, जीव तिला गली नाम्यास वे, नवे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. असा हा संत महिमा आहे. पाषाणामधून त्या ठिकाणी भगवंत प्रगट झाले. आता पाषाण म्हणजे काय? बोलत चला, दगड. असं दगडासारखं बसू नका, समजतंय ना? पाषाण म्हणजे काय? दगड. त्या दगडाच्या मूर्तीमधून भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाला आणि नामदेवरायांच्या हातून त्या ठिकाणी नैवेद्य खाऊ लागला. म्हणजे एवढा महान, एवढा आगात असणारा संत महिमा आहे. आपल्या हातून साधं कुत्र सुद्धा जेवत नाही हो. कारण आपल्या खाऊ घालण्याची पद्धतच त्या पद्धतीची असते. जोपर्यंत कुत्र लांब आहे तोपर्यंत काय करतो? भाकरीचा हात पुढे घेतो आणि यू 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 म्हणून त्या कुत्र्याला आवाज येतो. एकदा का कुत्रा जवळ आलं, भाकरीचा हात मागन, काठीचा हात पुढं, रप शिरी कुत्र्याच्या पाठीत काठी टाकतो. म्हणजे कस काय कुत्रा आपल्या हातून जेवण भरास. म्हणजे ऐका, या ठिकाणी नामदेवरायांच्या हातून भगवंत जेवले. परंतु कशामुळे? तर नामदेवरायांचं भगवंतावर प्रेम होतं. नवे तर देवाचं सुद्धा नामदेवरायांवर प्रेम होतं. लक्ष देऊ नये का? आपल्या देवावर प्रेम असणं यामध्ये विशेष नाही, भगवंताचं आपल्यावर प्रेम असणं यामध्ये विशेष आहे. आणि संत महात्म्यांवर जगाच्या मालकाचं, भगवान परमात्म्याचं प्रेम होतं. म्हणून या ठिकाणी संत महात्म्यांमध्ये एवढी ताकद आली. फक्त कशाच्या बळावर? तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्याच्या बळावर. आणि त्याच प्रकारे आपण देखील त्या भगवंताचं नामचिंतन करून हा परमार्थ मार्ग करून हा भवसिंधू सागर तरुण जायचं आहे. कारण आपण या कलियुगामध्ये जन्माला आलो आणि हा मनुष्य देह, मानवी देह आपल्याला प्राप्त झाला. हा काही सहजासहजी प्राप्त झालेला नाही. 84 लाख योनी फिरल्याच्या नंतर हा मानवी देह आपल्याला प्राप्त होतो. 84 लाख योनी कोणत्या आहेत? तर 30 लाख प्रकारचे प्राणी आहेत जे 4 पायावर चालतात. 20 लाख प्रकारचे वृक्ष आहेत. 11 लाख प्रकारचे पशु आहेत जे आकाशामध्ये उडतात. त्यानंतर 10 लाख प्रकारचे किडे आहेत, रेप्टाइल्स आहेत. 9 लाख प्रकारचे जीव आहेत जे पाण्यामध्ये राहतात. आणि 4 लाख प्रकारच्या मनुष्य योनी आहेत. आणि त्यामध्ये सर्वात डेव्हलप झालेला मनुष्य देह जर कोणता असेल तर आपल्याला हा लाभलेला, आणि तो मनुष्य देह आपल्याला आज प्राप्त झालाय. याला का श्रेष्ठ मानलं जातं? कारण याच देही घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कुठे. याच देहामध्ये फक्त ईश्वर प्राप्तीचं, निजत्वाचं ज्ञान असतं. म्हणून या देहाला या ठिकाणी श्रेष्ठ मानलेलं आहे. आणि हा मानवी देह आपल्याला प्राप्त झालाय. म्हणून परमार्थ करा, संत संगत करा, आणि आपला धर्म, आपली संस्कृती आपण जपत चला. कारण हा धर्म
हा संस्कृती आपल्याला सहजासहजी प्राप्त झालेली नाही. या धर्मासाठी कित्येकाने आपल्या प्राणाची आहुती दिली, कित्येकाने आपले प्राण त्याग केले, तेव्हा हा धर्म पुढे कुठेतरी चालत आलाय. अहो, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत हा धर्म ज्यांनी जपला ते असणारे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज. त्यांनी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत धर्म जपला. एवढं औरंग्याने हाल हाल करून मारलं, परंतु आपला धर्म त्यांनी कधी त्याग केला नाही. अहो, संभाजी महाराजांचे शेवटचे क्षण आठवले ना तर डोळ्यामध्ये पाणी येतं. अहो, ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची साल सोडून काढावी, अगदी त्याचप्रमाणे माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या अंगावरचे कातडे सोडली गेली. हो, ह्या वेदना काही कमी होत्या का? परंतु आणखीन वेदना व्हाव्या म्हणून त्या औरंग्याने संभाजी महाराजांच्या अंगावर त्या ठिकाणी मिठाचं पाणी करून ओतलं, तिखट ओतलं. डोळे काढले गेले, हात काढले गेले, जीभ त्या ठिकाणी कापली गेली. एवढा यातना, एवढा त्रास संभाजी महाराजांनी सहन केला. शेवटी अंत काय जवळ आला, आता यातना सहन होत नाही. त्यावेळेस धर्मवीर संभाजी महाराजांनी आपले वडील छत्रपती शिवाजी महाराजांना आवाज दिला, अहो आबासाहेब, अहो आबासाहेब, आभाळाच्या डोळ्यांनी तुम्ही आम्हाला पाहत असाल, परंतु आभाळ एवढं रूप पाहण्यासाठी आमच्याकडे डोळे शिल्लक नाही. तू अहो, ज्यावेळेस आग्राहून सुटका झाली त्यावेळेस विश्वासाने तुम्ही माझा हात हातात घेतला, कडकडून मला मिठी मारली, परंतु जाताना मी तुम्हाला त्या ठिकाणी झुकून मुजरा केला, परंतु आज मुजरा करण्यासाठी माझ्याकडे हात सुद्धा शिल्लक नाही. तो अहो, ज्यावेळेस मी लहान होतो, लहानपणापासून या जिभेने म्हणत आलो आऊसाहेब, या जिभेने म्हणत राहिलो आबासाहेब, करत राहिलो शिवगर्जना, म्हणत राहिलो हर हर महादेव, करत राहिलो शिवगर्जना, म्हणत राहिलो क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. अशा प्रकारे लहानपणापासून त्या ठिकाणी शिवगर्जना करत आलो, परंतु आज सदा आबासाहेब सांद घालण्यासाठी माझ्याकडे जीभ सुद्धा शिल्लक नाही. हो, परंतु चालतंय आबासाहेब, तरी काही हरकत नाही. मला याचा अभिमान आहे की रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी माझा धर्म जपला. अहो, जगावं कसं हे जरी तुम्ही समाजाला दाखवून दिलं असलं तरी मरावं कसं हे तुमच्या पुत्रानं धर्मवीर संभाजी महाराजांना या जगाला दाखवून दिलं. एवढा त्रास सहन केला, आपला धर्म जपला, त्यावेळेस आपल्याला कुठे स्वातंत्र्य पाहायला मिळतंय. आज या ठिकाणी ना तर सर्वांना मूर्ख घालूनच बसावं लागलं असतं. म्हणजे ही सर्व पुण्य जर कोणाचे असेल तर त्या क्रांतिकारांचे आहे, धर्मवीर संभाजी महाराजांचे आहे. हा धर्म आपल्याला सहजासहजी प्राप्त झालेला नाही, म्हणून त्या ठिकाणी धर्म जपत चला, आपली संस्कृती जपत चला, परमार्थ मार्ग आपलासा करा आणि भगवंताचं नामचिंतन करा. या ठिकाणी सुंदर असं आयोजन नियोजनमध्ये चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह श्री संतोषी मातेच्या कृपा आशीर्वादानं आणि गोपालदास महाराजांच्या कृपा आशीर्वादानं सुंदर असं या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन नियोजन केलेलं आहे. तरी आजच्या 7व्या दिवसाची प्रवचनरूपी पुष्प ज्यांच्यामुळे मला प्राप्त झालं असे असणारे गुरुवर्य माई व बाबांचे या ठिकाणी अंतकरणापासून आभार मानते. सांगायचं झालं तर आपण आपल्या घरासमोर एखादा वृक्ष लावतो आणि त्या वृक्षाला ज्याप्रमाणे आपण खत पाणी घालवण्याचा प्रयत्न करू तसं ते वृक्ष उंच उंच वाढत जातं आणि कालांतराने त्याला पाने फुले फळे वगैरे येतात आणि त्या सर्वांचा स्वाद आजूबाजूच्या परिसरातील लोक घेत असतात. अगदी त्याचप्रमाणे आमच्या गुरुवर्यांना संस्थारूपी नावाचं एक वृक्षच लावलेलं आहे आणि त्याला ते ज्ञानरूपी खत पाणी घालवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यातून त्या वृक्षाला आलेले पानं फुलं म्हणजे आम्ही सर्व विद्यार्थी याचा आस्वाद संपूर्ण महाराष्ट्रातील लोक घेत आहेत. असे असणारे ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मृदुंग सम्राट दीपकजी महाराज सुद्रिक पाटील
तसेच समाज प्रबोधनकार कीर्तन केसरी भागवताचार्य अनिताताई महाराज सुद्रिक पाटील माई व बाबांच्या आशीर्वादाने आज इथे येण्याचा योग आला. त्यांच्या देखील अंतकरणापासून आभार मानते. आणि जमलेले सर्व सज्जन श्रोते मंडळी असतील सर्वांनी या ठिकाणी प्रवचनरूपी पुष्प श्रवण केलं त्याबद्दल सर्वांचे त्या ठिकाणी आभार मानते. तसेच शूटिंग करणारे संगीत कलाप्रेमीचे आदरणीय खुटे महाराज असतील त्यांचे देखील या ठिकाणी आभार मानते. आणि सप्त्याचे नियोजन करणारे सर्व सप्ताह कमिटीचे सर्व सदस्य असतील त्यांच्या देखील या ठिकाणी आभार मानते. आणि झालेली सेवा माऊली ज्ञानोबा यांच्या चरणावर समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम.